कार्यक्रमासाठी आलेले शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डी शिर्के सर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री अभिजितजी मेत्रे, व्यासपीठावर उपस्थित कार्यकारी अभियंता स्मिता माने मॅडम, जे मागचे 4 वर्ष मला या पाणी पूजनाच्या कार्यक्रमात ओढतात, ते बापू कोंडेकर, राजू लिंगरज, इतर सर्व बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र कृष्णखोरी विकास महामंडळाचे सर्व अधिकारी, या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून दरवर्षी असणारे बरेच चेहरे, थोडे नवीन चेहऱ्यांचे याच्यात बदल झालेले आहेत, असे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, 2012 पर्यंत मी मागेही बोललो होतो. 2012 पर्यंत पाण्याबद्दल तशी मी काळजी करत नव्हतो. जरी लहानपणापासून आमच्या भागामध्ये वडिलांच्या तोंडून खूप वेळा थोडा पाण्याचा जास्त वापर सुरू झाला की तूप सांड्या हो पण पाणी सांड्या होऊ नको असं सांगितलं जायचं. त्यावेळेस त्याचा अर्थ कळत नव्हता. पण 2012 मध्ये नांदेडला मी असताना खऱ्या अर्थानं याचा अर्थ कळायला लागला. पाणी किती महत्वाचं आहे, कसं गरजेचं आहे. तसं तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यापीठात हॉस्टेलला राहत असताना पाण्याची टंचाई हा भाग अनुभवलेला होता. कोल्हापूरमध्ये असताना सुद्धा अनुभवलेला होता. मात्र ह्या पाण्याची तीव्रता, भीषणता नेमकी कशा स्वरूपाची आहे हे कळालं आणि त्यावेळेस पासून पाण्याबद्दल जे जे काही मिळेल वाचायला ते मी वाचायला लागलो. मी याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय. शास्त्रशुद्ध पद्धतीने मी आकडेवारीसह सांगू शकतो किंवा माझे सर्वच निष्कर्ष बरोबर असतील आणि त्याच्यामध्ये कुठली आकडेवारी सांगेन असं नाही, पण ढोबळमानानं ते खरेच आहेत अशा पद्धतीनं मी त्या विषयाकडे खूप गांभीर्यानं 2012 पासून बघायला लागलो. 2014ला जो प्रकार झाला, कोल्हापूरला पहिल्यांदा महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवठा करू आणि त्यानंतर एक नागरिक म्हणून सुद्धा याची भीषणता जाणवली आणि त्यावेळेस पासून पाण्यात आहे. खरं सांगायचं झालं तर आम्ही शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना जे शिकवतो त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. पण मूलभूत गरजा ही जी व्याख्या त्या ठिकाणी वापरलेली, ही जी संज्ञा त्या ठिकाणी वापरलेली आहे तीच थोडीशी चुकीची आहे. मूलभूत गरज म्हणजे ज्याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही किंवा ज्याच्याशिवाय एखादी व्यक्ती राहू शकत नाही अशी गोष्ट. वस्त्र आणि निवारा त्याच्यामध्ये येत नाही. तर मग कोरोना आल्यानंतर त्या 3 गोष्टी आम्हाला खऱ्या अर्थानं कळल्या. अन्न, पाणी आणि हवा. यातलं अन्न कमवण्यासाठी, अन्न उपलब्ध करून घेण्यासाठी काहीतरी खर्च करावं लागतं, म्हणून त्याचे थोडंफार गांभीर्य आम्हाला कळतं. ज्यावेळेस अन्नाची टंचाई निर्माण झाली आणि अन्नावरून यादवी निर्माण यादवी होईल की काय अशी परिस्थिती आली, त्यावेळेस जागतिक पातळीवर सुद्धा हरित क्रांती झाली. भारतामध्ये MS स्वामीनाथन, जागतिक पातळीवर नॉर्मन बोरलॉग अशा संशोधकांनी योगदान दिलं आणि अन्नधान्याची उपलब्धता इतकी झाली की 2 वर्ष अन्नाचा एकही कण नाही पिकला तरी आम्ही पृथ्वीवरची 8 अब्ज जनतेला अन्न पुरवू शकतो अशी परिस्थिती. मात्र पाणी हे तसं मातीमोल किमतीनं मिळतं आणि हवा तर आम्हाला निसर्ग फुकटच देतो. आणि या दोनही घटकांच्या बद्दल आम्ही इतके निष्क्रिय आहोत की भविष्यामध्ये काय होणार आहे याची आता चित्र बघायची आपल्याला गरज नाही. मागे पण एकदा केपटाऊन शहराच्या बाबतीत घडलं होतं. यावर्षी परत आता धोक्याचा इशारा दिलेला आहे. 14 एप्रिल पासून आम्ही एकही लिटर पाणी पुरवू शकत नाही असं तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने सांगितलंय. आता सध्या केपटाऊन शहराची परिस्थिती अशी आहे की रेशनिंग कार्डवरती 25 लिटर प्रति माणसी एवढंच पाणी पुरवलं जाते. त्याच्या पलीकडचा तिथला जो नियम काढलेला आहे तो म्हणजे त्या शहरात आता आंघोळ करायला बंदी आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही माणूस म्हणून ज्यावेळेस उत्क्रांत पावलो आणि मानवी संस्कृती जशी रचली त्याच्या अगोदर आम्ही म्हणे प्राण्यासारखेच होतो, प्राण्यासारखंच आमचं सगळं वर्तन होतं. तशीच अवस्था आज पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे केपटाऊन शहरावरती आली. भारतामध्ये मला खूप वेळा वाटायचं की पुणे शहर याच्याबद्दल पहिला नंबर मिळवेल, पण परिस्थिती बदलली आणि बेंगलोर शहर याच्याबद्दल फार पुढे आहे. बेंगलोर शहरामध्ये त्याच्या अगोदर चेन्नईच्या बद्दल अशी परिस्थिती एकदा उद्भवलेली. म्हणजे भारतातली शहरं दरवाजाच्या जवळ आहेत आणि केपटाऊन शहर दरवाजाच्या बाहेर पडलेले. ते आता अतिशय भीषण परिस्थितीमध्ये. ही परिस्थिती सगळीकडे होणार आहे. बरं, याच्यामध्ये दोष देताना आम्ही सर्रास निसर्गाला दोष देतो. निसर्ग याच्यात कारणीभूत आहे असं मला बिलकुल वाटत नाही. त्याचं कारण जलचक्र जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. वाफ होते,
अवकाशात जाते, आकाशात गेल्यानंतर परत त्याचं कंडेन्सेशन होतं, पाणी होऊन ते जमिनीवर येतं. हे जलचक्र जे चालू आहे त्याच्यातून पावसातून मिळणारं पाणी हे सर्वसाधारण सरासरी सगळ्या भागात दुष्काळाची वर्ष अपवाद वगळता सारख्याच प्रमाणात आहे. कारण हवेच इतकी वाफ साठवून ठेवायची ताकदच नाहीये, ती खाली पाण्याला पाठवणारच. मग पाण्याची आज टंचाई व्हायचं कारण काय? वाढती लोकसंख्या हे कारण सांगायला खूप सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा खरी कारण जे आहेत ते पाण्याचं होणारं प्रदूषण आणि पाण्याची आपण निर्माण करत असलेली कृत्रिम टंचाई. आणि या कृत्रिम टंचाईचे परिणाम कुठल्या लेवलला चाललेत हे वैज्ञानिक शोध निबंध जे आहेत ते वाचल्यानंतर कळतं. एक 7-8 महिन्यापूर्वी एक शोध निबंध आलेला आहे, नेचर सारख्या जर्नल मध्ये तो प्रसिद्ध झालाय. त्याच्यामध्ये सांगितलंय भारत आणि उत्तर अमेरिकेमध्ये जेवढ्या कूपनलिका खोदलेल्या आहेत, बोरवेल्स खोदलेले आहेत आणि जितक्या खोलीवरून आपण पाणी उपसलेलं आहे त्याचा परिणाम पृथ्वीचा अक्ष 8 इंचानं बदलण्यामध्ये झालाय. आपल्याला इथं काही जाणवायचं कारण नाही, कारण पृथ्वीचा अक्ष 8 इंचानं बदलण्याचा कोल्हापूर सारख्या शहरावर परिणाम व्हायचं काहीच कारण नाही. पण त्याचा परिणाम शीत कटिबंध जो आहे तो कित्येक किलोमीटरनं पुढे सरकला आणि समशीतोष्ण कटिबंधात आलाय एका ध्रुवाकडं. समशीतोष्ण कटिबंधाने त्याची जी आत्ताची लेवल होती ती बदलली आणि तो उष्ण कटिबंधामध्ये गेलाय आणि दुसऱ्या बाजूला उलट होत गेलाय. आता तिथल्या बायोडायव्हर्सिटीचं काय होणार, तिथल्या संपूर्ण जीवसृष्टीचं काय होणार याचा विचार करायचा आम्हाला काहीच कारण नाही. बरं, बोरवेल घेतल्यानंतर प्रत्येक माणूस विचार करतोय मी एकट्यानं पाणी उपसलं, मी एकट्यानं पाणी त्याच्यातलं काढलं म्हणून काय फरक पडणार आहे. शासनाचा नियम आहे 200 फुटाच्या पेक्षा जास्त खोल बोर घ्यायची नाही. आम्ही किती फूट बोर घेतो याचा विचार केला आणि 2016 साली मीच एक वाक्य वापरलेलं, एक लेख लिहिलेला होता कोल्हापूर मराठवाड्याच्या दिशेने, आणि ज्याच्यामध्ये मूळ कारण हे कोल्हापूर शहरामध्ये बोरवेल ज्या पद्धतीने खोदल्या जात आहेत, जितक्या खोलीवर खोदल्या जात आहेत, जेवढं खालून आम्ही पाणी उपसतोय त्याचा विचार करून आणि त्याची आकडेवारी तपासून तो लेख मी लिहिलेला होता आणि परिस्थिती हळूहळू त्या दिशेला चाललेली. दरवर्षीच्या म्हणजे मागच्या 6 वर्ष पाणी पूजनाच्या कार्यक्रमाला येतोय कोरोनाचा अपवाद वगळता. या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे ते वरचेवर आपल्याला हे तळ पूर्ण भरलेलं असलं, ओव्हरफ्लो झालेला असला तरी सुद्धा पाण्याची पातळी खाली जाताना दिसते. इव्हॅपोरेशनचा रेट वाढत चाललेला आहे. बरं, आपल्याकडे एखाद्या गोष्टीवर सोल्युशन काढलं तर त्याचा भविष्यातला विचार फार केला जातोय असंही नाही. त्याची पूर्व चाचणी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळेच आता हरित क्रांतीचे दुष्परिणाम या भागाला बघायला मिळत आहेत. शारपड जमिनीचं प्रमाण वाढतंय. तसंच पाण्याच्या बाबतीत करते. कूपनलिका खोदून आम्ही जमिनीतून पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात काढलेलं आहे की जमिनीतल्या पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे तिथं शुष्कता येते. त्याचा परिणाम उंच असणाऱ्या झाडांच्या वरती होतोय. या भागातले फार जुने असणारे वृक्ष ज्यांची उंची खूप मोठ्या प्रमाणात होती ते वृक्ष आता पाटगाव सारख्या जंगलात सुद्धा वाळताना आपल्याला दिसत आहे. त्याच्या पाठीमागचं कारण जमिनीत येणारी शुष्कता आहे. कोकणात आपल्याला जे चित्र दिसतं ते इकडच्या भागातही खरं ठरते, पण त्याच्याकडेही आपलं दुर्लक्ष आहे. कूपनलिका खोल खोदल्यामुळं जे पाणी आपण उपसतोय ती तिथे निर्माण झालेली कॅव्हिटी, पोकळी भरून काढण्यासाठी वर जे पाणी असेल ते बेसॉल्टचा थर जरी असला तरी त्याच्यातून ज्या वाटा आहेत त्याच्यातून प्रेशरनं खाली जाते आणि त्याच्याबरोबर अनेक प्रदूषक आणि इतर जैविक घटक सुद्धा आता खालच्या पाण्यामध्ये जायला लागलेत आणि कूपनलिकांचं पाणी फिल्टर करून पिण्याच्या लायकीचं, अर्थात बोरवेलचं पाणी हे फिल्टर करण्याची गरज नव्हती पूर्वी, आहे तसं आपण वापरू शकत होतो. मात्र आता खोल गेल्यामुळे त्याच्यातलं सॉल्ट कंटेंट इतकं वाढलंय की त्याला प्युरिफिकेशनची गरज आहे. आणि त्याच्या पलीकडे जे लोक आता विहिरीतलं पाणी वापरत होते त्याच्यामध्ये कारखान्यांचं प्रदूषण असेल, जड धातूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय या भागामध्ये. अशा अनेक गोष्टीमुळं जमिनीतलं पाणी आम्ही प्रदूषित करायला लागलोय. आणखी एका संशोधकानं अमेरिकेतल्याच, आणि तो पेपर लॅन्सेट मध्ये आलेला आहे, त्याने शक्यता अशी व्यक्त केली आहे की कोरोना नंतर एक जैविक साखळीचा अभ्यास केल्यानंतर, जनुकीय बदल कसे घडतात हे बघितल्यानंतर त्याने अशी भीती व्यक्त केली की आपण बोरवेलच्या पुनर्भरणाची जी प्रक्रिया राबवतोय, पावसाचं पाणी फक्त कचरा काढायचं आणि त्या बोरवेल मध्ये भरायचं, त्याच्यातून खालच्या कॅव्हिटीमध्ये पाणी जाईल, त्याच्याबरोबर काही बॅक्टेरिया, काही व्हायरसेस खाली जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं ते पाणी काही वर्ष राहील, काही दिवस राहील, मात्र तिथल्या एकूण ऍटमॉस्फिअरमुळं त्याच्यामध्ये जनुकीय बदल जर घडले तर कोरोना सारख्याच साथी पुन्हा पृथ्वी तलावर पसरू शकतात. निसर्गाला दोष देण्यात काहीही अर्थ नाहीये. आपण जे करतोय त्याचेच
फळं आपल्या पदरात पडतायत. त्यामुळं पाण्याच्या बद्दल पाणी पूजन हा कार्यक्रम होतोय. जलसंपदा विभाग त्यांच्याकडच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा काटकसरीने वापर करा म्हणून प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न, लोकांना सांगायचा प्रयत्न. आत्ताच मेत्रे साहेबांनी सांगितलं की आम्ही क्लोज्ड पाईप मधून पाणी पुरवठा करणार आहोत. खूप चांगलं पाऊल आहे ते, कारण इव्हॅपोरेशनचा रेट जो आहे तो त्याच्यातून घटायला मदत होणार आहे. ज्या ठिकाणी कॅनॉलचं पाणी जातं त्याच ठिकाणी पुन्हा पर्क्युलेशन पण पाण्याचं होण्याचं जे प्रमाण आहे ते घटू शकतंय. अशा गोष्टी ज्या आहेत, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टीकडं खूप काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. कोल्हापूर भागाला आता सुद्धा पाण्याची टंचाई आहे अशातला भाग नाही. पाणी जे आहे त्या पाण्याची निगा राखण्यात आपण खूप कमी. आणि कोल्हापूरचे वातावरण, कोल्हापूरचं पर्यावरण बघितल्यानंतर राजेंद्र सिंह यांच्यासारखं पाण्याबद्दलचा खूप मोठा अभ्यास असणारा तज्ञ सांगतात की कोल्हापूर हे देवाचं लाडकं लेकरू आहे. मात्र मला राहून राहून वाटतं की आपण हे देवाचं लाडकं असण्याचं जे आपलं पद होतं ते पद हळूहळू सोडायला लागलेलं आहे. आणि याच्यासाठी माझ्यासारख्याला असं वाटतं, अर्थात ती मागणी बघावी, साहेबांनी बघावी किंवा विभागानं बघावी, की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरं तर बोअरवेललाच बंदी घातली पाहिजे. आणि बोअरवेलच्या नोंदी असण्याचं प्रमाण केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसारच फक्त 10% बोअरवेलच्या नोंदी होत आहेत. 10% आकडा जो मी सांगतोय तो माझ्या मनाचा नाही, केंद्र सरकारच्या वेबसाईटवर जी माहिती दिलेली आहे, त्यांनी जी कूपनलिकांची संख्या दिली त्याच्यातच ते म्हणतात की ह्या फक्त नोंद झालेल्या कूपनलिकांची संख्या आहे आणि ह्याच्यापेक्षा त्याचं प्रमाण कितीतरी जास्त आहे. कितीतरी जास्त आहे म्हणत असताना खाली एका ठिकाणी त्यांनी बारकाईने वाचलं तर लक्षात येईल अशा ठिकाणी 90% म्हटलेलं आहे. 10%च्या फक्त नोंदी असतात. तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. शासनाचे नियम खूप चांगले, ते तज्ञांनीच बनवलेले आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी पाण्याचे साठे स्वच्छ कसे राहतील याच्याबद्दल आपण खूप काळजी घ्यायची गरज आहे. विद्यापीठापुरतं बोलायचं झालं तर सध्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, ते अगोदर प्रकुलगुरू असताना रुसा सारख्या केंद्र शासनाच्या योजनेतून 45 लाख रुपये, मला वाटतं भारतात एकमेव विद्यापीठ असं असेल की ज्याने पाण्यासाठी रुसातले पैसे वापरले. आणि त्याचा पुढे परिणाम काय झाला तर रुसाने ज्यावेळेस त्याचं ऑडिट केलं, रुसाच्या ग्रँटचं ऑडिट झालं, त्यावेळेस ऑडिटरने क्युरी काढली की हे पैसे तुम्ही अशा कारणासाठी कसे काय वापरले. त्याच्यावर आमचे रुसाचे तो प्रोग्राम पूर्ण प्रोजेक्ट बघणारी कोळेकर सर म्हणून आहेत, प्राध्यापक कोळेकर, त्यांनी त्यांना उत्तरं दिली, पण त्यांचं समाधान झालं नाही. शेवटी मला बोलवलं. मला बोलवल्यानंतर त्यांना मी सांगता एक वाक्य बोलून गेलो की या पाण्याचा उपयोग फक्त विद्यापीठाला नाही तर 19 आणि 21च्या महापुरामध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी झाला. त्याने म्हणले तुमच्याकडे काय प्रूफ आहे. सुदैवानं या गोष्टीच्या बाबतीत मात्र मी थोडा काळजीपूर्वक राहिलेलो होतो. गाडी नंबर कुठल्या वॉर्डात गेलं, कुठल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून गेलं, त्याचा मोबाईल नंबर, हे सगळे डिटेल्स आमच्याकडे लिहिलेले होते. त्याचं आम्ही संगणकीकरण केलं आणि त्यांना एक रिपोर्ट तयार करून दिला. तो रिपोर्ट बघितल्यानंतर रुसाने त्या पैशाच्या युटिलायझेशन बद्दल अत्यंत सकारात्मक शेरा दिला. त्या विद्यापीठामध्ये आत्ताही आम्ही कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाखाली एक काळजी घेतोय, जी काळजी पूर्ण शहराने नव्हे तर पूर्ण भारतवर्षानं घेण्याची गरज आहे. ते म्हणजे स्वच्छ पाण्याच्या साठ्यामध्ये घाण पाणी मिसळू न देणं. त्या एका गोष्टीची जर काळजी घेतली आणि बोअरवेल मध्ये जमिनीतल्या पाण्याचा उपसा जर आपण कमी करू शकलो तर कोल्हापूर देवाचं लाडकं लेकरूच राहू शकतं. या भागाची निसर्ग संपन्नता तशीच राहू शकते. अन्यथा खूप भीषण परिस्थिती नजीकच्या काळामध्ये म्हणजे येत्या 10 वर्षामध्ये माझ्यासारख्याला तरी दिसते. आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. प्रयत्न करणाऱ्यांच्या पुढ्यातच मी बोलतोय. फक्त जाणवलेल्या काही गोष्टी, या वर्षीचे नवीन काही माहिती मी आपल्याशी शेअर करतोय. आपण सर्वजण या प्रयत्नात सहभागी आहात. आपणा सर्वांचं कौतुक वाटतं. बिल्डर्स असोसिएशन आणि या विभागाचं पण खास अभिनंदन करावं असं वाटतं. कारण ज्या वेळेस निमंत्रण द्यायला आलेले होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की विद्यापीठामध्ये पाण्याच्या बाटलीची गाडीच नाही आली पाहिजे, पाण्याची गाडीच नाही आली पाहिजे. तर ही सूचना माननीय कुलगुरू महोदयांनी केली आणि आम्ही आता व्यासपीठावर सुद्धा पाणी तांब्यातून ठेवतो, बाटलीतून नाही. त्यावेळेस त्यांनी आत्ताच्या कार्यक्रमामध्ये हा बदल केलाय आणि हा बदल आपण प्रत्येक ठिकाणी करूया, करण्यासाठी कटिबद्ध होऊया, पाणी वाचवूया. पुढच्या पिढीसाठी ते खूप आवश्यक आहे अशी मी सर्वांना विनंती करतो की या उपक्रमात आपण कार्यरत राहू, त्याच्यासाठी कटिबद्ध राहू.
या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. कोल्हापूरचं तलावाचं शहर म्हणून ओळख होती, त्याच्यावरती मीर शिकारी नावाच्या एका सन्माननीय संशोधकाने नागपूर विद्यापीठामध्ये प्रबंध सादर केला. आता ती ओळख पुसली गेली, पण पाणीदार शहर, पाण्याचं शहर म्हणून कोल्हापूरची राजर्षी शाहू महाराजांच्या पासून असलेली ओळख आपण कायम ठेवूया, त्यासाठी कटिबद्ध राहूया, असं पुनश्च एकदा आवाहन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.